नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना आपलं यामध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत औरंगाबाद SRPF हा जो काही पेपर झालेला आहे आत्ता आज त्या पेपरचं गणित आणि बुद्धिमत्ता यांचं विश्लेषण आपण इथे पाहणार आहोत। गणित आणि बुद्धिमत्ताचे इथे जे काही आलेले प्रश्न आहेत ते खूप बेसिकवरती क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथे कॅल्क्युलेशन आहे। खूप प्रश्न असे आहेत की सोडवताना तुम्हाला खूप वेळ तिथे जाणार आहे। असे जे काही प्रश्न आलेले आहेत तर हे प्रश्न आपण आज इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत। चला तर मग इथे जी काही प्रश्नपत्रिका आली होती या प्रश्नामध्ये गणित बुद्धिमत्तावरचा जो काही आलेला पहिला प्रश्न होता तो प्रश्न बघा इथे काय आलेला आहे। तर तो प्रश्न इथे मी घेतोय स्क्रीनवरती, ठीक आहे। बघा प्रश्न आलेला आहे तुम्हाला 30 अधिक x जसे 23 अधिक x बरोबर 5 जसे 4, तर x ची किंमत काढायची होती। किंमत कशी काढायची बघा, अगोदर याला असं मांडायचं होतं 30 अधिक x छेदामध्ये तुम्हाला मांडायचं होतं 23 अधिक x बरोबर 5 जसे 4। हा 4 दोघाला जर गुणाकारात गेला असता तर तो झाला असता 120 अधिक 4x बरोबर हा 23 इकडे गेला असता तर 115 x 115 झाला असता नुसता अगोदर, ठीक आहे। खोड करतो मी, वजा अधिक 5x x वागले एका साईडला गेले असते आणि संख्या एका साईडला आल्या असत्या, ठीक आहे। संख्या जर एका साईडला आल्या असत्या आणि x एका साईडला गेले असते तर 120 वजा 115 म्हणजेच 5 आला असता बरोबर इकडे x आला असता। म्हणजेच पहिला जो काही प्रश्न होता त्या पहिल्या प्रश्नांचं x ची व्हॅल्यू किती आहे तर 5 होती। अलग लक्षामध्ये फक्त एक लक्षात घ्या, ह्या 4 ने त्याला गुणलं तर 120 होतात आणि 23 ने 5 ला गुणलं तर 115 होतात, ठीक आहे। 120 मधून 115 गेले तर 5, तर x ची किंमत किती येते 5। अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं। म्हणजे 8वा हा जो काही प्रश्न तिथे आला होता त्याचं उत्तर होतं 1। त्यानंतर बघूया आपण सरासरीवरती हा प्रश्न तुम्हाला आलेला होता बघा, आणि सरासरीवरती आलेला जो काही प्रश्न आहे 15 नंबरचा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 अधिक 6 चा वर्ग 36 अधिक 9 चा वर्ग 81। भागाकारामध्ये किती संख्या आहेत 4, म्हणून भागाकारामध्ये तुम्हाला तिथे 4 घ्यायचं होतं। या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते बघा, 9 आणि 1 10 आणि 5 आणि 6 11, 5 आणि 6 7, 7 आणि 5 12, 12 आणि 9 21 येतात। 21 ला 1 हातचे आले 2, 8 आणि 3 11, 11 आणि 2 12, 13 आणि 2 14, छेदामध्ये 4। म्हणजे त्याला जर तुम्ही भाग दिला तर त्याचं उत्तर आलं असतं 37.75, की जो त्यांचा सरासरी असता। म्हणजे 15चं उत्तर होतं 37.75, जी की सर्व संख्येची काय करायची होती तुम्हाला बेरीज। भागाकारामध्ये एकूण किती संख्या आहे 4, म्हणून भागाकारामध्ये 4 घ्यायचं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आलेला आहे, तर 19 नंबरचा प्रश्न क्रमाने प्रश्न आपण घेत आहोत। 1600 रुपयाचं 5% दरानं 2 वर्षाचं आणि 8 महिन्याचं चक्रवाढ व्याज किती आहे। हा जो काही प्रश्न आहे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला हे सॉल्व्ह करूनच बघावं लागेल पूर्ण, ठीक आहे। तर या प्रश्नांचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण घेऊ, यावेळेस पूर्ण गणिताचे डिटेल प्रश्न आपण घेणार आहेत, त्यावेळेस त्याचा आन्सर आपण काढून घेऊ, ठीक आहे। पुढचा प्रश्न घेतोय आपण 2100 रुपये मुद्दलाचे 7% दराने 3 वर्षाचे व्याज किती बघा। 2100 गुणिला 7 गुणिला 3 भागिला 100, 0 0 कट होईल म्हणजे 21 गुणिला 21 येईल तेवढं व्याज आहे। व्याज येतं 441 रुपये व्याज येतं। 21चं उत्तर होतं डी। 22वा प्रश्न खूप सोपा घेतला होता त्यांनी बघा, पण सोडवायला एवढा पण सोपा नाही आहे जसं तुम्हाला वाटतं तसं। 25चे 25% काढायचे होते म्हणजे ते आले असते 0,625 म्हणजे 0.0 असा आला असता तो 0.0625। 15चे 15% जर तुम्ही काढले असते तर ते आले असता 0.0225 आणि 0.0625 आणि 0.0225 यांची जर तुम्ही बेरीज केली असती तर हे ऑप्शन जे काही दिसतात ते सर्व चुकीचे आहेत। म्हणून पर्याय क्रमांक बी 0.0850 हे त्यातलं पर्यायी उत्तर बरोबर आहे।
23वा जो काही प्रश्न आहे तुमच्याकडे आलेला, त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. बघा 23वा प्रश्न. या प्रश्नाला सोडवत असताना तुम्हाला अगोदर हा बॉक्स सोडून घ्यावा लागेल. याला जर तुम्ही सोडलं तर काय येतं बघा, हा 2 जशाला तसा अधिक जशाला तसा, 2 दुनी 4 आणि 1 5 छेदामध्ये 2 असं येईल. तो 2 वरती जाईल म्हणजे ते असं होईल 2 अधिक 2 छेदामध्ये 5 असा होईल. तो म्हणजे 12 छेदामध्ये 5 येईल. ठीक आहे, म्हणजेच 3.5 वजा 12 छेदामध्ये 2 म्हणजेच किती होतं बघा, 5 दुनी 10, 2 राहिला पॉईंट देऊन 5 चोक 20, म्हणजे 3.5 वजा 2.4 असं करायचं होतं. त्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर उत्तर आलं असतं तुमचं 1.1, जे की तुम्हाला अपूर्णांकामध्ये अगोदर सोडून घ्यायचं होतं आणि नंतर त्याला काय करायचं होतं, सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 1.1 त्याचं जे काही आहे पर्यायी उत्तर बरोबर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न जो काही आहे तो आला होता बघा, कॅल्क्युलेशन बेसिस क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत. याला जर तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आणि जर त्याला सोडवलं तर त्याचं उत्तर तुम्हाला काय येईल बघा, एक दाखवतो मी. 0.48 0.048 असा मांडायचा होता. त्याला भागाकारामध्ये 1.6 घ्यायचं होतं असं. ठीक आहे, आणि याला पुढे जर तुम्ही सॉल्व केलं असतं, बघा इथे आपण सॉल्व करून बघूया. दशांश नंतर वरती किती संख्या आहे, 3. दशांश नंतर खाली आहे 1. आपण 3 संख्या तयार करून घेऊ. म्हणजे याला जर तुम्ही सॉल्व केलं असतं तर आलं असतं 1 छेदामध्ये 100, 3 छेदामध्ये 100 आलं असतं, सॉरी, अधिक इथे पण जर तुम्ही तसं सॉल्व केलं असतं 0.69 भागाकारामध्ये 2.3, दशांश नंतर सारखे केले तर वरती एक खाली आला असता अशा पद्धतीनं. म्हणजे 23 एक 23, 23 एक 69, म्हणजे 3 छेदामध्ये 10 आला असता गुणीला 1.5. ठीक आहे, म्हणजे 3/100 अधिक 3 छेदामध्ये 10 गुणीला 1.25. या सर्वांना जर तुम्ही सॉल्व केलं असतं तर तुमचं उत्तर आलं असतं 0.48, की जे ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, 0.48. पुढचा प्रश्न बघूया. $240चे जसे 3 प्रमाण काढायचं होतं, म्हणजे 240ला तुम्हाला काय करायचं होतं, 5ने भाग द्यायचा होता. 5ने जर भाग दिला असता तुम्हाला तर आलं असतं 48. 48ला जर 2ने गुणलं तर 96 आलं असतं, आणि 48ला जर 3ने गुणलं असतं तुम्ही तर तुमचं आलं असतं 144. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी, जे की पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आला असता. म्हणजे त्याचं प्रमाण होतं 96 आणि 144. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, एका क्रिकेटपटूची 52वा नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, एका क्रिकेटपटूची बघा 7 धावाची सरासरी दिलेली आहे. मग 7 गुणीला 91 तुम्हाला करावं लागलं असतं, म्हणजे 7 9 7 63, 637 आलं असतं. पहिल्या 2 धावाची सरासरी दिलेली आहे, म्हणजे 2 गुणीला 47 करावं लागलं असतं तुम्हाला इथे. म्हणजे 7 दुनी 14 आणि 4 दुनी 8 आणि 1 9, 94 आलं असतं ते. त्यानंतर राहिलेल्या 2 धावाची सरासरी 95 आहे, म्हणजे 2 गुणीला 5 करावं लागलं असतं 95. म्हणजे 5 दुनी 10ला 0 हातचा आला, 1 9 दुनी 18 आणि 19 असं आलं असतं ते. ठीक आहे, 19 सॉरी. म्हणजे याच्यामधून तुम्हाला हे वजा करावं लागलं असतं. 4 9 9 18ला 8 हातचा आला, 1 284, म्हणजे 637 वजा 284 वजा करावा लागला असता, म्हणजेच तो आला असता 3. त्यानंतर इथे भाग जात नाही, 8 आणि 5 13, 5 आला असता इथे. इकडे गेला म्हणून इथे राहिले 5 मध्ये 3, भागाकारामध्ये आला असता 3. म्हणजे याला जर तुम्ही सॉल्व केलं असतं तर त्याचं उत्तर आलं असतं 117.66, जे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा खूप सोपा प्रश्न होता, की जो तुम्हाला आलेला आहे x अधिक y त्याचा क्यूब यांच्या सूत्रावरून. आता याच्यामध्ये काय करायचं, वरचे जे काही 2 दिसतात तीच क्रिया करायची. 0.43 वजा 0.010 असं वजा करावं लागेल तुम्हाला. आन्सर आला असतं त्याचं 0.3
33 जे पर्याय क्रमांक सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. वजाबाकी करायची होती वरच्या दोन संख्येची, ज्या संख्या तुम्हाला दिसतात त्या. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाची त्रिज्या 12% कमी केली, सूत्र वापरायचं तिथे डायरेक्ट 2x अधिक x चा वर्ग छेदामध्ये 100. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्याचं उत्तर आलं असतं 22.56% काय झालेली ती कमी झालेली आहे, असं त्याचं उत्तर आलं असतं. याला जर सोडलं असतं एक्सची किंमत म्हणजे 12 तिथे घ्यावी लागली असती, म्हणजे त्याचं आलं असतं 12 दोन्ही 24 वजा तुम्हाला करावं लागलं असतं 1.44. 1.44 जर तुम्ही वजा केला तर त्याचं उत्तर आलं असतं 22.56%. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तुम्हाला याला कंसामध्ये सोडून घ्यावं लागलं असतं. दशांश नंतर खाली संख्या मोजली असत्या, तुम्ही बघा किती आल्या असत्या. खाली आहेत 4 आणि 4 8 आणि 2 10. दशांश नंतर वरती किती आहेत 1 2 आणि 4 6, म्हणजे वरती तुम्हाला 4 झिरो टाकून द्यावं लागले असते. ठीक आहे, म्हणजेच इथे झालं असतं 48 छेदामध्ये 16 गुणिला 96 छेदामध्ये 17 गुणिला 51 छेदामध्ये 24 असं झालं असतं ते. ठीक आहे, म्हणजेच 16 त्रिक 48 17 त्रिक 51 आणि 24 चौक 96 0 0 0 0 असे 4 झिरो आले असते. वर्गमूळ काढलं असतं तर 3 एकाचं 2, याचं जर काढलं असतं आपण इथे तर ते आलं असतं 100, म्हणजे 3 दोन्ही 6 गुणिला 100, याचा अर्थ त्याचं उत्तर आलं असतं 600. ऑप्शन क्रमांक ए 56 बरोबर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न जो काही दिलेला आहे बघा, खूप सोपा प्रश्न उत्तरामध्ये आलेला आहे. याला तुम्हाला ए अधिक बी याचा वर्ग वजा ए वजा बी त्याचा वर्ग असं मांडून सोडवावं लागलं असतं. खाली ए गुणिला बी मांडावं लागलं असतं. या संख्या मांडू नका, ए आणि बी मांडा, त्याला सॉल्व्ह करा. उत्तर यायला पाहिजे होतं +4, पण चुकून यांच्याकडून प्रिंट मिस्टेक असू शकते. -4 तुम्हाला दिलेलं आहे. तर आन्सर की आल्याच्या नंतर आपण त्याचं उत्तर चेक करू. एखाद्या वेळेस हा प्रश्न तुमचा कॅन्सल पण होऊ शकतो, आलं लक्षामध्ये, कारण हे सगळं कट झाल्यानंतर वरती 4 AB आणि खाली AB राहतात. AB कट होतात, म्हणजे उत्तर यायला पाहिजे होतं 4, त्यांच्याकडून -4 झालेलं आहे. तर आन्सर की आल्याच्या नंतर आपण त्याला चेक करू की उत्तर काय येणार आहे त्याचं. तर पुढचा प्रश्न जो काही तुम्हाला दिलेला आहे यांना सोडून घ्यायचं होतं. ठीक आहे, तर हाही प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेणार नाहीत. आन्सर यापैकी नाही असं असायला पाहिजे, मात्र आपण आन्सर की येईपर्यंत काहीच करणार नाही. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही संख्या मोजूनच त्यांची बेरीज जरी केली असती तरी उत्तर तुम्हाला डायरेक्ट मिळून गेलं असतं 2471. ऑप्शन क्रमांक डी ते सांगता येईल तुम्हाला. त्यानंतर पुढचा 75वा जो काही प्रश्न होता त्याच्यामध्ये दशांश नंतर वरती संख्या किती आहेत आणि दशांश नंतर खाली संख्या किती आहेत ते बघा. दशांश नंतर वरती 1 आणि 2 3 आणि 2 5 आहेत, खाली किती आहेत बघा 3 2 5 आणि 1 6 आहेत. वरती एक झिरो टाकून द्या, दशांश कट करा, संख्या तयार होतात तुमच्या. बघा संख्या दाखवतो मी कोणत्या तयार होतात ते. म्हणजे वरती होते 72 गुणिला 96 गुणिला 5500 भागाकारामध्ये राहतो 12 गुणिला 8 गुणिला 11. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय येतं बघा पुढे 12 सकून 72 असा होतो, 12 8 96 होतो आणि 11 5 55 होतो 0 0. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर उत्तर यायला पाहिजे होतं 36,000, जे की ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचं उत्तर होतं 36,000, जे की पर्यायी उत्तर कसं आहे बरोबर आहे. त्यानंतर 70 नंबरचा जो काही प्रश्न होता यांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. डायरेक्ट गुणाकार करून त्यांची बेरीज वजाबाकी करायची. बघा 23 गुणिला 15 जर केला तुम्ही असं डायरेक्ट आपण करून घेऊ. 5 त्रिक 15 ला 5 हातचाला 1 15 2 30 आणि 1 31, 2 दशांश नंतर आहेत म्हणजे 3.15 लिहून घेऊ आपण त्याला. अधिक 12 7 84 ला 4 हातचे आले 8, 12 चौक 48 आणि 8 56 होतात, म्हणजे 5.6 लिहून टाकू त्याला, म्हणजे 64 होईल 5.64 वजा 3 पॉईंट यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 11 4 44 ला 4 हातचे आले 4, 11 3 33, 33 आणि 4 37 होतात. 2 दशांश नंतर पॉईंट येतं 2, 5 आणि 3 8 होतात, 8 मधून 3 गेले तर 5 राहतात, म्हणजे आन्सर आपलं 5 पॉईंट काहीतरी असायला पाहिजे होतं, जे की ऑप्शन क्रमांक सी मध्येच तुम्हाला फक्त तो दिसतो. हा डी मध्ये तुम्हाला मायनसमध्ये दिसतो, मात्र ते मायनसमध्ये उत्तर येणार नाही, उत्तर प्लसमध्ये यायला पाहिजे, म्हणजे 70चं उत्तर होतं 5.35. खूप सोपे प्रश्न आलेले आहेत, मात्र कॅल्क्युलेशनचाच तुम्हाला इथे काय आहे प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला करावंच लागेल. कॅल्क्युलेशन विदाऊट कॅल्क्युलेशनचे हे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. अनिलचा पगार संजयपेक्षा 25% जास्त आहे, म्हणजे याला आपण असं करू शकतो बघा
100 गुणिला टक्का अधिक 100 अधिक टक्क्याची बेरीज करायची. 25 5 100 भाग दिला तर 20%. ऑप्शन क्रमांक सी जे काही दिसतो तो सी काय आहे, त्यातला पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. उत्तर आन्सर की आल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा अजून चेक करता येतील कोणते प्रश्न त्यामध्ये चुकीचे आहेत, कोणत्या प्रश्नामध्ये बदल केलेला आहे. हे सर्व 90वा प्रश्न होता 30 ते 50 मधील मूळ संख्येचा सरासरी. 30 ते 50 मध्ये अगोदर संख्या काढून घ्या. 31, 37, त्यानंतर आहे 41, 43 आणि 47. भागाकारामध्ये 5 लिहून टाका. याला सॉल्व करून पहा. उत्तर येईल तुमचं 39.8. ऑप्शन क्रमांक ए जे की पर्याय उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचे जे काही प्रश्न आहे तुम्हाला शेवटचा हा एक प्रश्न दिसतोय तुम्हाला इथे. ठीक आहे. 4.71 आणि 47.1 याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बघा इथे मी सॉल्व करून घेतोय त्याला. 4.71 भागाकारामध्ये आहे 47.1. याला सॉल्व करू आपण. दशांश नंतर वरती आणि खाली 2 2 झिरो करून टाकू, म्हणजेच उत्तर येईल 1/10. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं बघा 52.73 भागाकारामध्ये 527.3. दशांश नंतर वरती संख्या आहे 2, दशांश नंतर खाली आहे 2. म्हणजे याला जर सॉल्व केलं तर उत्तर येईल त्याचं 1/10, म्हणजे 2/10. त्याला जर सॉल्व केलं तर उत्तर यायला पाहिजे 0.2. तर अशा पद्धतीनं हे जे काही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत SRPF औरंगाबाद या विभागामध्ये, हे असे प्रश्न तुम्हाला ग्रुप डीचा सेटचा जो काही पेपर होता यामध्ये आलेले आहेत. काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून राहिलेली आहेत. याचं पूर्ण विश्लेषण ज्यावेळेस आन्सर की येईल त्यावेळेस दिले जातील. काही प्रश्न खूप कठीण आहेत. काही प्रश्नामध्ये आलेले पर्याय जे काही आहेत ते पण तुम्हाला थोडेसे क्ल्यू देतील, त्यावरून पण तुम्हाला सोडवायचं होतं. तर अशा पद्धतीनं हे जे काही प्रश्न आहेत औरंगाबाद SRPFचा आज झालेला जो काही पेपर आहे या पेपरची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे राहिलेली आहेत. ही संभाव्य आन्सर की आहे, यामध्ये काही थोडेफार बदल होतील. मात्र आपण जे काही सोडवलेले प्रश्न आहेत हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बरोबर असतील. दुसरी गोष्ट, या पेपरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बुद्धिमत्ताचा तुम्हाला जवळपास एकही प्रश्न दिसत नाही. यामध्ये सर्व प्रश्न तुम्हाला कशाचे आलेले आहेत, गणिताचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं नवीन नवीन जे काही पेपर येणार आहेत या सर्व पेपरचं डिस्क्रिप्शन आपण टाकणार आहोत. पेपरची आन्सर की आल्यानंतर याची उत्तरंसुद्धा आपण काय करणार आहोत, टाकणार आहोत. तर आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी शेअर करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नवीन नवीन व्हिडिओज किंवा गणिताचे सेपरेटली तुम्हाला प्रश्नपत्रिका पूर्ण सॉल्व करून टाकल्या जातील. तसेच या हे जे काही तुम्हाला शॉर्टकटमध्ये सॉल्व करून दिलेलं आहे याचं पूर्ण डिस्क्रिप्शनसहित उत्तरं उद्याच्याला तुम्हाला आमच्या या सिरीजमध्ये मिळतील. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. येणाऱ्या पोलीस भरतीचे प्रत्येक पेपर आम्ही इथे काय करणार आहोत तर तुम्हाला सॉल्व करून देणार आहोत. ठीक आहे. तर धन्यवाद.